पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंगावर काटा आणणारा प्रकार पुरंदर तालुक्यामधील गळुंचे इथे काटेबारस या यात्रेमध्ये पाहायला मिळतो। बाभळीच्या काट्यांमध्ये उघड्या अंगाने स्वतःला झोकून देणारे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात। पाहूया जय महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट। जीवावर बेतणारी ही कसली श्रद्धा, अंगावर काटे आणणारी काटेबारस। अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस येईल म्हणून माध्यमांना छायाचित्रणास बंदी। पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या मोजे गुळुंचे इथलं जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेत काटेबारस श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येतो। मात्र ही कुठली श्रद्धा असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। राज्यातील विविध भागातून हजारो भाविक इथे हजेरी लावतात आणि स्वतःला उघड्या अंगानं बाभळीच्या काट्यावर झोकून देतात। त्याचं समर्थनही हे गावकरी त्यांच्या पद्धतीनं करतात। देवावरती माझी भक्ती आहे, त्यामुळे मी हे करतो, काट्यात उडी मारतो, भक्त म्हणून हे करतो। गुळुंचे मधील भाविक प्रथेनुसार मंदिरासमोरील प्रांगणात रचलेल्या काट्यांच्या ढिगाऱ्याभोवती हजारो भाविकांनी वर्तुळाकार गर्दी केली होती। रचलेल्या काट्यांच्या ढिगाऱ्याकडे श्वास रोखून नजर लावून असलेल्या भाविकांची उत्सुकता वाढत असताना रचलेल्या काट्यांच्या ढिगाऱ्यात हर हर महादेव असा जयघोष करत एकामागून एक असे भक्त उघड्या अंगानं उड्या घेऊन काट्यांमध्ये लोळत होते। उडी टाकल्यानंतरच आम्हाला मोकळं असं झाल्यासारखं वाटतं। अशा प्रकार अनेक वर्षापासून चालू, त्याच्यापासून कसली इजा दुखापत झालेली नाही 20 वर्षात। असं रोमांचकारी दृश्य पाहून उपस्थित हजारो भाविकांच्या अंगावर खरोखरच काटा येत होता। काट्यामध्ये उड्या घेणाऱ्या भक्ताला मंदिरात नेऊन त्याच्या अंगावर राखेची विभूती टाकली जात होती। मात्र हा संपूर्ण प्रकार हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून राज्यभर रंगली आणि म्हणूनच यंदा इथे माध्यमं आणि इतरांना सुद्धा छायाचित्रण करण्यास गावकऱ्यांनी बंदी घातली होती। मात्र तरीही जीवावर बेतणारी ही कसली श्रद्धा असाच प्रश्न शेवटी निर्माण होतो। निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुरंदर।